नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बाप्पासाठी एकदम सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल अशी उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। तर आपल्याला उकड काढायची आहे, तर मोदकांच्या उकडसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी ह्या कपने साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही एखादी कप किंवा वाटी सेट करून घ्यायची आहे। तर इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कारण त्याला एक सुवास असतो आणि चिकटपणा जास्त असतो। तांदूळ ज्यावेळेस घ्यायचे त्यावेळेस स्वच्छ धुवून सुकवून दळून आणायचे आहे। त्यानंतर 1 कप पाणी, 1 कप दूध घेतलेलं आहे, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। साखरेमुळे काय होतं, आपल्या मोदकांना चकाकी छान येते आणि जी उकड आहे ती तुपामुळे छान अशी मऊ होते। तर चला आता आपण उकड काढून घेऊ। आता उकड काढण्यासाठी गॅसवर जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी, त्यानंतर घालायचं आहे दूध आणि यातच घालायची आहे साखर, त्यानंतर इथे तूप घालायचं आहे आणि आपल्याला याला उकळी काढायची आहे। आता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि अगदी थोडं थोडं आपल्याला हे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आणि विस्करणे हे मिक्स करत राहायचं आहे। याच्या गाठी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मोडून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने सगळं पीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आणि 1-2 मिनिटं फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पीठ हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि यावरती आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता आपली उकड वाफून होते तोपर्यंत इथे आपल्याला सारण बनवायचं आहे। त्यासाठी मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं। आता तूप गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा इथे खसखस घेतलेली आहे, हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं इथे सुकामेवा। इथे मी 5 बदाम आणि 5 काजू घेतलेले आहे। हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे। 1-2-3 मिनिटे फक्त परतून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने हे परतून घ्यायचे। तर इथे 1 ते 2 मिनिटे मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 2 वाटी ओलं खोबरं, हे खोवून घेतलेलं आहे। आता खोवण्यासाठी तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता हे फक्त आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। यातला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे। खोबरं इथे आपण 2 मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि याचा ओलसरपणा कमी झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप इथे गूळ घेतलेला आहे। हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे। फक्त गूळ आपल्याला ह्या खोबऱ्यामध्ये परतून घ्यायचा, वितळून घ्यायचा आहे। खूपही जास्त परतत बसायची गरज नाही, नाहीतर मिश्रण हे घट्ट होईल, कडक होईल। आता इथे गूळ सगळा ह्या मिश्रणामध्ये वितळलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे। फक्त मोठा गॅस करायचा आणि 2 मिनिटे आपल्याला हे मिश्रण हलकंसं कोरडं करायचं आहे, खूपही जास्त करायचं नाही। कारण जर मिश्रण तुमचं जर ओलं राहिलं तर ज्यावेळेस आपण मोदक उकडतो त्यावेळेस मोदक फुटून हे मिश्रण पातळ होऊन बाहेर येतं। त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे, फक्त 2 मिनिटासाठी। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता मिश्रण लवकर थंड होण्यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हे सगळं सारण घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे वेलची आणि जायफळ पूड। ही सगळी आपल्याला
मिक्स करायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आहे। मी थोडीशी जास्त घातलेली आहे कारण मला त्याचा फ्लेवर खूप आवडतो। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ आणि पसरून घेऊ, म्हणजे काय होईल, पटकन असं हे सारण आपलं थंड होऊन जाईल। बघा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। तर इथे बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि आपली उकड ही अजून गरम आहे। आता ही उकड आपण सगळी मोकळी करून घ्यायची आहे। आता मोकळी केल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपण काढून घेऊ। आता इथे मी उकड ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता तुम्ही एखादा ग्लास, पेला किंवा तांब्या, नाहीतर हे मॅशर असतं, ह्या मॅशरने आपल्याला मळून घ्यायचं आहे। रगडून रगडून मळून घ्यायचं आहे। हाताने मळलं, तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे मळून घेऊ शकता। अगदी थोडं थोडं करून असं हे मळून घ्यायचं आहे। गरम असताना मळलं म्हणजे आपली ही उकड अतिशय छान मऊ लुसलुशीत तयार होते। बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आता मी हाताने मळून घेते। तुम्हाला जर खूपच गरम वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। आपण जसं भाकरीला पीठ मळतो जोर लावून, अगदी तशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। छान अशी मऊ लुसलुशीत अशी ही आपली उकड तयार होते। बघा थोडं थोडं घ्यायचं आणि मळत राहायचं आहे। तर इथे मी अगदी थोडं थोडं पाण्याचा हात लावून ही उकड मळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम लोण्यासारखी छान अशी मऊ झालेली आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर आपल्याला मोदक बनवायचा आहे। तर इथे मी हाताने पारी न करता साच्याने बनवणार आहे। इथे माझ्याकडे 3 प्रकारचे साचे आहे। साचा कोणत्याही तुम्हाला भांड्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल। आता इथे मी घेतलेला आहे हा मीडियम साईजचा साचा। त्यानंतर याला आपल्याला अगदी थोडं थोडं तूप लावायचं आहे। अगदी एकदाच लावायचं आहे, खूप वेळा लावायचं नाही। एकदा लावून घेतलं की सगळे मोदक होईपर्यंत तूप अजिबात लावायचं नाही। तर बघा असं थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बंद करायचा आणि हे थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे। अगदी टोकापर्यंत दाबून दाबून घालायचं आहे आणि तेल पाण्याचा हात लावून किंवा असंही तुम्ही केलं तरी चालेल। बघा अशा पद्धतीने हे फिरवत फिरवत आपल्याला दाबून घ्यायचं आहे अगदी टोकापर्यंत। खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवून फिरवून दाबून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने मी इथे पिठी भरून घेतलेली आहे, उकड भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जे सारण केलेलं ते सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं असं दाबून भरायचं आहे। बघा अशा पद्धतीने दाबून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला हात स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच उकड घ्यायची आहे। अगदी थोडीशी घ्यायची, पातळ करायची आणि यावरती दाबून द्यायची आहे आणि जी जास्तीची आहे ती बाजूला काढायची आहे। बघा अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला मोदक काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक आपला तयार झालेला आहे। खूप झटपट होतो, अगदी नवशिक्यासुद्धा सहज बनवतील असे हे मोदक बाप्पासाठी तुम्ही जरूर करून बघा। आता ह्याच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ। इथे आपले मोदक बनवून तयार झालेले आहे। जी वड्या उकडायची चाळण असते ते चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलं आणि सगळे मोदक ठेवून घेतलेले आहे आणि त्याला एक एक केशरची काडी लावून घेतलेली आहे। त्यामुळे काय होतं, मोदक दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात। आता हे मोदक आपण वाफवून घेणार आहे। आता आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहे किंवा वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आणि पाणी छान असं उकळलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आणि चाळणी ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहे।
तर इथे 15 मिनटं झालेले आहे आणि आपले जे मोदक आहे ते छान असे वाफवून झालेले आहे। बाप्पासाठी मोदक आपले इथे तयार झालेले आहे। दिसायला बघा अतिशय सुंदर दिसत आहे। जे केशरचं लाल पाणी जे सुटलेलं आहे ते बघा तुम्ही कसं छान दिसतंय। अतिशय सुंदर असे चवीला हे मोदक लागतात। तर आता मोदक कसा खायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। ते मी छोटा डिश घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला गरम गरम मोदक ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला गरम असताना साजूक तूप घालायचं आणि पटकन असा मोदक तोंडात टाकायचा। तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे। कुठेही उकडताना फुटलेला नाही किंवा सारणसुद्धा बाहेर आलेलं नाही। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेली जशी उकड काढायची त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही उकड काढली अतिशय सुंदर असे हे मोदक तयार होतात। तर हे मोदकांसाठी एक दिवस तुम्ही जरूर राखून ठेवा आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे उकडीचे मोदक जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।